दौंड तालुक्यातील यवत येथे हिंदू मुस्लिम तणावामुळे आज बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे। काल रात्री मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 48 तासांसाठी जमावबंदीचे आदेश जारी केलेत। काल रात्री झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे यवत परिसरात भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून आज येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्यात। सध्या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय। आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी यवत येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय। प्रतिनिधी सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये काल या ठिकाणी दंगलीचं स्वरूप पाहायला मिळालं। आज देखील जी यवतमध्ये जी परिस्थिती आहे या ठिकाणी शांत पाहायला मिळते। जे बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा देखील आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। मी आता आहे दौंड तालुक्यातील जी यवत आहे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये। ही शाळा आज या ठिकाणी या तणाव परिस्थितीमुळे या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी यवतची जी जिल्हा परिषद शाळा आहे या बाजूला जर पाहिलं तर हे जिल्हा परिषदचा ग्राउंड आहे। या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा किलबिलाट आहे तो रोज पाहायला मिळतो, पण आज जो किलबिलाट या ठिकाणी शांत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत आणि आज पूर्ण पोलीस ठिकठिकाणी वाड्या वस्त्यावरती जाऊन गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विनोद सुशांत जगताप, दौंड, पुणे। यवत, दौंड।